मला बोलायला टाइमच नाही भेटला. डायरेक्ट जिमली मी येण्याचंच पहिलं तर आपण जिममध्ये हे बघा आपला कालचा वर्कआउट शोल्डर्स हे झालं म्हणलं तर बघा 30% चांगला झाला आणि 20% थोडं चुकीचं मारलं. बघितलं मी व्हिडिओज पहिली पण चुकीचं मारलं, दुसरी पण चुकीचं मारले आणि तिसरी चौथी एक चुकीचे मारले. हातो वाकडे तिकडे बोलाल ते तर नेक्स्ट टाइम काळजी घेतो आणि बाकीचे म्हणलं तर बरोबर मारले. नेक्स्ट टाइम काय होते का नाही नेक्स्ट टाइम काय तर चेंजेस करू आपल्यामध्ये म्हणजे एक्सरसाइजमध्ये. नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? बरे असं तर कमेंट करा, नाही असं तर कमेंट करा. मी तब्येत बनवत जावा, व्यायाम करा, चांगला असतंय. हे बघा आज आहे दिवस आपला, तो दिवस आहे तर 103 तर झाले आपले दिवस जवळजवळ येत आहेत आणि आपला सीझन 1 कम्प्लीट होईल. तरी बघू पुढं काय होते काय आणि चॅलेंज कम्प्लीट झाल्यावर सीझन कोणता आहे काय आणि म्हणजे सीझन 2च राहणार. सीझन मध्ये आपण काय घेणार आहे नेमकं ते तुम्हाला बघा 2 दिवस बाकी राहिले ना, तुम्हाला तेव्हा सांगतो की आपल्याला काय घ्यायचं सीझन 2 मध्ये. तरी वेट करा, मी पण वेट करतोय. आज आहे आपले दिवस 103 आणि आज आपण मारणार आहे चेस्ट. पहिले वॉर्मअप करून घेतो आणि भेटतो तुम्हाला वॉर्मअप नंतर. तर चला भावांनो वॉर्मअप करून येऊ. तर काय म्हणताय, आपला वॉर्मअप झाला असेल का? तरी झाला आपला वॉर्मअप. तर आपण वॉर्मअपमध्ये काय काय मारलं हे नॉर्मल पुशअप चेस्टसाठी रे डबल बार बघा पुढे घेता. पहिल्या सेटमध्ये आपण बघा पहिला आपला फरक पडला मशीनवर मारल्यामुळं. आपण बघा पहिल्या सेटमध्ये 12, दुसऱ्यामध्ये 14, तिसऱ्यामध्ये 16 असं पुढे घेता. जास्त डायरेक्ट मारलं आपण. आपल्या डबल बारमध्ये फरक पडतोय वरच्यावर. आपण असंच करत जाऊ, एक एक वाढत जाऊ. आज आपण मारणार आहे चेस्ट. आपला झाला वॉर्मअप कम्प्लीट. एकदा सांगतोय मी आज आहे आपला चेस्ट लक्षात राहत नाही म्हणून मी परत तुम्हाला सांगतो. माझ्या लक्षात नाही म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही म्हणून तुम्हाला सांगतो बार. तरी चला पहिला सेट घेऊ आपण. तर काय मारायचं डायरेक्ट पहिला सेट म्हणतो मी. तर पहिला बघा पहिली एक्सरसाइज मारू आपण अप्पर चेस्ट. माहीतच आहे तुम्हाला. तरी बघा आपण गेल्यावरती मशीन मारलं स्मिथ मशीन आणि गेल्यावरती आपण मशीन मारलं बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. झूम नाही गेले जाऊ द्या. तरी आता आपण यावरच मारू डंबल मारू. चला डंबलकडे जाऊ आणि स्टार्टअपच करू. 12.5 नसता 15 करू 20, 25 घेऊ. तरी चला पहिला सेट 15 घेऊ. तुम्हाला म्हणाल तर मी पहिला सेट कंप्लीट झाल्यावर इथं म्हणून थोडं प्लॅन चेंज झाला. तरी बघा पहिल्या सेटमध्ये आपण मारलं 15 किलो वेट होतं आणि 20 मारलं आणि दुसरा पण सेट मारला वेट होतं 20 किलो आपण मारलं 15. मला तर बघा मागे पुढे झालं. पहिल्या सेटमध्ये होतं वेट 15 आणि मारलं 20 आणि दुसऱ्यामध्ये होतं वेट 20 किलो आणि मारलं 15. मला तर मागे पुढे मारलं. तरी आता घेऊ आता तिसरा सेट. वेट राहणार 25 किलो. तर मला भीती वाटते. मला वाटलं 20 किलो जातात का नाही. आरामशीर मारला आपण. वरच्यावर आपली एनर्जी वाढत चालले. तर आता घेऊ आपण 25 किलो आणि तिसरा सेट आहे अपर चेस्टचा. तर मजा येईल तुम्हाला पण मला सजा येईल. मला काय मला आहे कळा ना. तर त्याच्यामुळे घेऊ 25 किलो. फर्स्ट टाईम आहे तर बघू का होते का. मी जेवढे गेले तेवढे मारायचा प्रयत्न करू आणि प्रॉपर मारायचा प्रयत्न करू. कसं पण नका मारू आणि चेस्टला इंजुरी करून घ्यायचं नाही. तर त्याच्यामुळे आपण प्रॉपर मारू. 5 राहो 6 राहो 10 राहो जेवढे गेले तेवढे मारू. तर चला घेऊ तिसरा सेट. न वेळ घालता चला. इथं आहे 25 किलो. खोटं वाटतंच तर बघा. तर रेडी, मी पण रेडी आणि तुम्ही पण रेडी बघायला. ते काय
भीती वाटली होती. तर मी माझं बॅलन्स बिघडला होतं. मला आपण 8 मारलं. मला वाटलं 5 या 4 जातील, पण तो लेच मारला. आपण 8 मारलं. मी माझं बॅलन्स बिघडूच लागलं. म्हणजे ताकद इकडे जास्त लागली, इकडे कमी लागलं. ती कंट्रोल करून कसं तरी मारलं आपण. एकदम प्रॉपर मारला वाटतं. हा मारला काय माहीत, तो व्हिडिओ बघितला मला समजेल. तरी आपली बघा पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. आणि आपण मारलं अप्पर चेस्ट वाढलं. आता बघू लोअर चेस्ट लागा होते का नाही. तर पहिले मी रेस्ट करतो आणि भेटतो रेस्ट केल्यावर. मारू आपण. काय मारायचं आता, अप्पर चेस्ट झालं काय मारतं, लोअर चेस्ट मारू. तर चला सेट करून घेऊ आपण. बसलाय तिथं तर एकदम डाऊन घ्यायचं, डाऊन. आणि हा 3 नंबरवरचा 1 नंबरला. तर झाला आपलं सेट अप्पर चेस्टसाठी. तर झालं सेट. तर जसं आपण मारलं आहे नाही लोअर चेस्टसाठी तयार झालं. आणि आता आपण घेऊ जसं आपण अप्पर चेस्टला घेतलं तर वेट सेम तसंच घेऊ. नाही जास्त घेऊ तर जास्त मारू, आपल्याच फायद्याचा आहे. तरी घेऊ पहिला सेट 15 किलो, दुसरा सेट 20 किलो. दोन्ही सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो किती गेले काय नाही ते सगळं सांगतो. म्हणून काय बोलावं काही समजा ना. कारण की आत्ता बघा आपल्या दुसरा सेट कंप्लीट झाला. माझं बॅलन्स बिघडतेच असं. म्हणजे कसं माहिती आहे ना, एकाला ताकद जास्त लावलं तर एकाला ताकद कमी पडते, आणि एकाला ताकद कमी लावलं की एकाला जास्त पडते. तरी माझं बॅलन्स बिघडते. आणि आपल्याला गेले 16. तर प्रॉपर मारलं आहे. कसं मारलं काय माहीत. आता प्रेस तर पडला भारे. एका साईडला प्रेस पडला आहे राईट हँडला. तर डाव्या हातला बघू डंबल्सने मारू. तरी आता पहिल्या सेटमध्ये बघा वेट होतं 15 किलो आणि मारला 16. आणि दुसऱ्यामध्ये तर सांगितलंच आहे तुम्हाला, तर मी सांगतो परत, 20 किलो मारला 16. काय की माझं बॅलन्सच बिघडला होता. आणि मला अप्पर चेस्टला भीतीच वाटलेली 25 किलो वेट घ्यायचं. तर काय होते, भीती वाटते. तर मी आपण घेऊच. 8 नसता कितीतरी मारायचा प्रयत्न करायचंच. आणि वेट वाढायचा पण प्रयत्न करायचं. वेट वाढल्याशिवाय आपली बॉडी नाही बनत. तरी चला घेऊ तिसरं सेट. लगेच घेऊ, न वेळ घालता. तर चला बघा 25. तर होत. चला बोलण्यापेक्षा करून बघू. पहिलं मारू आणि नंतर रिॲक्शन दाखवतो तुम्हाला. तर भीतीच वाटते पहिलं बस का होते का. आणि बघू काय. चला काय बोलायला काही समजा नाही गेले. तिसरं सेट घेतो आणि भेटतो तुम्हाला. तोंड लाल पण झाले, फार फाटलते माझे. तरी आपला बघा तिसरा सेट कंप्लीट झाला. मी बघा डंबल्स खालीच टाकले होता. कधी खाली नाही टाकत, कारण की वेट वाढवल्यामुळं. फर्स्ट टाइम 25 किलो आहे. भीतीच वाटलं त्या परचेससाठी, कारण की आपल्या सपोर्टसाठी कुणी नव्हतं. आणि कारण की खाली असल्यामुळे भीती वाटली ती मला. नसता लागली असते आपली वाट. तर मी आपल्या एका साईडला प्रेस पडला गावात. बघू डंबल्सने मारून नंतर वाटते राव. आता आहेच आपलं मिडल चेस्ट लास्ट. तर मी पहिलं ठेवतो थोडं फ्रेश, म्हणजे शांत दिमागाने विचार करतो जरा. आणि भेटतो तुम्हाला वेट ठेवल्यानंतर. मला परत का बोलतो, कारण की मारताना सांभाळून मारा. म्हणजे जेवढं जास्त वेट असलं कुणाचं सपोर्ट घेऊन मारा. जे मी गलती करतोय ते गलती तुम्ही नका करू, बरं का. तरी आपण मारला आता अप्पर चेस्ट, आणि आता आपण मारणार आहे मिडल चेस्ट. तर चला सेट करू लगेच. काहीच नाही, जसं आहे तसंच ठेवायचं. फक्त जे असं खाली होतं ना लोअर चेस्टसाठी फक्त समान करायचं, त्याला मिडल चेस्ट म्हणतात. तरी बघू आता का होती का नाही. तर स्टार्टअपच करू.
जसं आपलं अप्पर चेस्ट लोअर चेस्ट होतं तसंच करू आपण मिडल चेस्टला पण. येतो तुम्हाला पहिला आणि दुसरे सेट किती गेले काय. अप्पर चेस्टपेक्षा जास्त गेले लोअर चेस्ट. आता अप्पर चेस्टपेक्षा जास्त लोअर चेस्ट मारलं आणि आता बघू लोअर चेस्टपेक्षा मिडल चेस्टला किती जातात का नाही. तर चला पहिला दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. तर आलाच तुमचा भाऊ 10 मिनिटात. तरी भाऊंनो बघा आपले झाले. भेटलं कसं आहे आपलं अप्पर चेस्ट आणि लोअर चेस्ट आणि मिडल चेस्टला बघा पहिल्या सेटमध्ये मारलं 22 मारलं. वेट होतं 15 किलो. दुसऱ्यामध्ये बघा 20 किलो मारलं. 15च मारलं. मला वाटलं जास्त जातील, जास्त नाही गेले. तर बघू नेक्स्ट टाईम ट्राय करू. आहे आपला तिसरा सेट बाकी आहे. तर वेट राहणार 25 किलो. आता आपण नाही भेटणार, आता गाणे चालू होतील. तर आता भेटू डायरेक्ट उद्या भेटू, म्हणजे भेटायचंच व्हिडिओमध्ये. तर चला तिसरा सेट घेऊ आणि होईल आपलं आजचं वर्कआउट संपेल. तर चला मी घेतो तिसरा सेट. भेटलं तर भेटतो, नसता नाही भेटणार. तर वेट राहणार 25 किलो. 10 तरी मार होता, 10 मारायचे आता जे होईल ते होईल. तरी चला घेऊ तिसरा सेट. 10-100% मारणार. टाईम भेटला तर तुम्हाला बोलतो तिसरा सेट कंप्लीट झाला. तर चला.